बॅलन्स शीट कॅपिटल अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट घ्या ट्रान्सफर करून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स आहे कॅपिटलचं रुपाली 60,000 अँड दीपाली 40,000 घेतलं. सन्ड्री क्रेडिटर्स हे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये ऑल पार्टनर इन्सॉल्वंट आहे, त्यामुळं सन्ड्री क्रेडिटर्स आपण अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिटला घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000 घेतलं. बँक लोनच्या क्रेडिटला घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख. घेतलं का सगळ्यांनी? देशमुख हो सर. हा ते घेतलं रे. त्यानंतर असेटला घ्या, फिक्स्ड ऍसेट्स रिलायन्सचे डेबिटला घ्या, सन्ड्री ऍसेट्स त्याच्या खाली घ्या, फिक्स्ड ऍसेट्स 2,18,000, गुडविल 60,000 अँड स्टॉक 1,20,000. टोटल आउटर साइड 3,98,000 घेऊन टाका. त्यानंतर स्टॉकच्या नंतर स्टॉकच्या नंतर दिलेला आहे बँक अकाउंटची डेबिटला घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेबिट बॅलन्स आहे 2,02,000. काय झालेलंच आहे सगळं, हे लिहून घ्यायचं म्हणा. ठीक आहे, लिहा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000 झालं का प्रगती? त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे मिताली. आता कॅपिटल अकाउंट कुठे घ्यायचं रे मितालीचं? कोणत्या अकाउंटला घ्यायचं? पार्टनर कॅपिटलला डेबिटला. पार्टनर कॅपिटलच्या मितालीच्या डेबिटला क्रेडिटला डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घ्या मितालीच्या कॉलम मधल्या 40,000. ठीक आहे, ते असं झालं सगळं. बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेतलं. वन ऑफ काय वन द अबोव डेली नाही ते डेट आहे, ऑन द अबोव डेट आहे, ते सगळं चुकलं. ते ऑन द अबोव डेट द फर्म वॉज डिझॉल्व्ड अँड असेट्स रिलीज्ड ॲज अंडर. तर वरच्या डेटला फर्म डिझॉल्व्ह केलेला आहे आणि असेट्स रिलीज केले. असेट रिलीज केलेलं रिलायन्सच्या क्रेडिटला घ्या बाय बँक अकाउंट. फिक्स्ड असेट्स वेर सोल्ड ₹1,80,000. फिक्स्ड असेट्स 1,80,000. स्टॉक रिलीज 1,04,000. म्हणजे दोनच असेट रिलीज केलेले आहेत, फिक्स्ड असेट आणि स्टॉक. रिलायन्स एक्सपेन्सेस तिथे येणार नाही, आउटरला दोन्ही टोटल करून 2,84,000. याची अमाऊंट बँक अकाउंटच्या डेबिटला घ्या टू रिलायन्स अकाउंट 2,84,000 लिहून घ्या. झालं का? हो सर. हा आता इकडे हे घ्या, रिलायन्स एक्सपेन्सेस अमाउंट ₹6,000. रिलायन्स डेबिटला घ्या टू बँक अकाउंट रिलायन्स एक्सपेन्सेस 6,000. सेकंड फिट बँकच्या क्रेडिटला घ्या बाय रिलायन्स अकाउंट 6,000 घेऊन टाका. हा रिअलायझेशन एक्सपेन्सेस काय असते कशाचं? हा रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे कशाचं असतं? हो ना. मग मी काय म्हणलं, अकाउंट आहे ना सर, त्याचं लॉस कसं काय होऊ शकते म्हणाला ती म्हणून. रिअलायझेशन अकाउंट आहे ते अकाउंट आहे, तर त्या अकाउंटचं लॉस कसं काय? रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणले ना तिथं, त्याच्यामुळे. हो ना, रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलंय. एक्सपेन्सेस पेड केलंय म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला घ्यायचंय. तो जे काय आपण पेड करणार आहोत गुडविल अमाऊंट समजा इथं हे क्रेडिटर्स पेड केलं, जी थोडक्यात इथं एक्सपेन्सेस घ्यायचे डेबिटला आणि इथे इन्कम घ्यायचे क्रेडिटला. आलं लक्षात? डेबिटला एक्सपेन्सेस किंवा असं नाही लक्षात आलं, आता आपण पेड केलेलं आहे. पेड केले म्हणजेच
कॅश दिले म्हणजे रिलायझेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट लिहिण्याऐवजी काय लिहायचं, हे रिलायझेशन लिहायचं. ती म्हणणार सर रिलायझेशन अकाउंट डेबिट अशी एंट्री होईल. रिलायझेशन जे काय आपण एक्सपेन्सेस अमाऊंट जे काय आपण ट्रान्झॅक्शन करणार आहोत ते हे रिलायझेशनला घ्यायचे. ऍसेट विकले आपण इथेच घेतले ना, लायबिलिटी पेड केलं तर इथेच घ्यायचं असतं आपल्याला. पण तिथे ऑल पार्टनर इन्सॉल्वंट आहे त्यामुळं आपण सेपरेट अकाउंट तयार केले टू बँक अकाउंट अशी एंट्री होते असते. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिलायझेशनच्या डेबिटला घेतलं आपण आणि बँकच्या क्रेडिटला घेतलं. तुला काय म्हणायचं होतं आणखी एकदा सांग, कसं म्हणलं तुला हे? सर रिलायझेशन एक्सपेन्सेस आहे सर, ती कशाच आहे म्हणलो सर. कशाच आहे का? हा सर. हा बरोबर बरोबर आहे. त्यावेळेस आता हे असे बिझनेस बंद करत आहेत. बिझनेस बंद करत असताना त्यांना काय करावं लागतं, जे ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स विकण्यासाठी त्यांना ऍडव्हर्टायझिंग करावं लागते. बंद करत होता असा बिझनेस आम्ही, आमच्याकडे एवढे ऍसेट आहे ते ऍसेट आपलं सोल्ड करायचे. एकतर ऍडव्हर्टायझिंग करावं लागतं त्यांना किंवा एजंट नेमावं लागतात, ब्रोकर नेमावं लागतात आणि ब्रोकर मार्फत ते ऍसेट विकले जातात. म्हणजे काय ऍसेट रिलीज करण्यासाठी किंवा ऍसेट वसूल करण्यासाठी काही खर्च करावं लागतं, डिस्काउंट वगैरे द्यावं लागतं लक्षात, किंवा ब्रोकरेज द्यावं लागतं. तर ते हे जो खर्च आलेला आहे, पेपरला जाहिरात द्यावं लागते, जो खर्च आलेला आहे ना तो खर्च आहे. लक्षात आलं का? हो सर. हा, हे रिलायझेशन रिलीज करण्यासाठी तो खर्च केलेला असतो, तो खर्च घ्यायचा असतो. झालं. Assuming that all the partners are insolvent. असं गृहीत धरा की सर्व पार्टनर इन्सॉल्वंट आहेत, दिवाळखोरीत आहेत. तर दिवाळखोरीत आहेत तर सर्व पार्टनर द्यायची लायबिलिटी पेड करायची आवश्यकता नाही. तर आता रिलायझेशन अकाउंट क्लोज करा. 4,04,000 डेबिट साइड, तेच अमाऊंट इकडे क्रेडिटला घ्या. 4,04,000 मायनस 2,84,000, 1,20,000 हे बॅलन्स आलं आणि हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करून घ्या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डिस्ट्रीब्यूट करत असताना रेशो काय त्याचा 2:1 म्हणजे 5 भाग करायचे. 1,20,000 छेद 5, 5 1 5, 5 2 10, 5 4 20, 24,000 गुणिले 2 म्हणजे 48,000. दोघांना 48,000 रुपये येईल आणि त्याला 24,000 रुपये. हे असे डिस्ट्रीब्यूट करून द्या. रुपाली 48,000, दीपाली 48,000 अँड मिताली 24,000 आणि त्यांच्या डेबिटला घ्या पार्टनरच्या टू रिलायझेशन अकाउंट. 48,000 and 24,000. ओके. आता हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. आता इथं ऑल पार्टनर इन्सॉल्वंट म्हणले, मग इथं त्यांची प्रत्येक पार्टनरने किती रुपये अमाऊंट आणलेला हे नाही सांगितलं, म्हणजे याचा अर्थ ते कोणीही 1 रुपया देऊ शकणार नाहीत. अकाउंट क्लोज करा आणि डिफिशियन्सीला ट्रान्सफर करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 60,000 हे रुपयाची क्रेडिट साइड मोठे आहे आणि 60,000 मायनस 48,000 12,000 हे बॅलन्स आलं टू डिफिशियन्सी अकाउंट. करा क्लोज. झालं. कॅपिटल अकाउंट क्लोज करतोय. हे जर ट्रान्सफर करायचं झालं असेल तर रुपाली डेबिट बॅलन्स आहे 48,000, क्रेडिट बॅलन्स आहे 60,000, म्हणजे इथं क्रेडिट साइड मोठे आहे. 60,000 डेबिटला घ्या. 60,000 मायनस 48,000 म्हणजे 12,000 हे बॅलन्स आला आणि हा बॅलन्स जर सर्व पार्टनर इन्सॉल्वंट असेल तर ते डिफिशियन्सीला ट्रान्सफर करायचं टू डिफिशियन्सी अकाउंट आणि डिफिशियन्सीच्या क्रेडिटला घ्या बाय रुपालीज कॅपिटल अकाउंट. बघा डिफिशियन्सी क्रेडिटला आहे 12,000 12,000.
झालं. आता दीपालीचं अकाउंट क्लोज करा. दीपालीची डेबिट साइड मोठी आहे 48,000 48,000. तेच अमाऊंट इकडे क्रेडिटला घ्या आणि 48,000 मायनस 40,000 8,000 हे बॅलन्स आलं बाय डिफिशियन्सी अकाउंट. आणि डिफिशियन्सीच्या कुठे घ्यायचं रे वैष्णवी बागल? 8,000 रुपये बॅलन्स आहे डिफिशियन्सी दीपालीचं. कुठे घ्यायचं कोणत्या अकाउंटला? डिफिशियन्सी अकाउंटला टू दीपाली अकाउंट हा डेबिटला Very घ्यायचं. टू डिफिशियन्सीच्या डेबिटला टू दीपाली कॅपिटल अकाउंट 8,000. त्यानंतर मितालीचं अकाउंट क्लोज करा. मिताली क्रेडिटला काय अमाऊंट नाही, डेबिटचा आहे 64,000. 64,000 क्रेडिटला घ्या. 64,000 हे बॅलन्स आलं. हे पण डेफिशियन्सीला ट्रान्सफर करायचं आपल्याला बाय डेफिशियन्सी अकाउंट. आणि डेफिशियन्सीच्या डेबिटला घ्या टू मितालीज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे 64,000. म्हणजे 64,000 आणि 8,000 हे रक्कम देऊ शकणार नाही ते पार्टनर. आणि रुपालीला पण 12,000 परत द्यायचे नाही. तर आता हे झालं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. आता अवेलेबल कॅश बॅलन्स किती आहे ते बघा. अवेलेबल कॅश डेबिट साइड टोटल आहे 2,86,000. वर्किंग नोट घ्या. अवेलेबल कॅश बॅलन्स काढायचे आपल्याला. वर्किंग नोट घ्या. घ्यालात का? हो सर. वर्किंग नोट घ्यालात. हा अवेलेबल कॅश बॅलन्स काढायचे. आता कॅश अकाउंटची डेबिट बॅलन्स किती आहे रे भक्ती? 1 लाख. 1 लाख. काय 1 लाख? डेबिट बॅलन्स कशाच? मी काय विचारलं? कॅश अकाउंटची डेबिट बॅलन्स. कॅश अकाउंट डेबिट साइड टोटल सांगितलं विचारलं मी. डेबिट टोटल कॅश अकाउंट. 1 मिनिट. स्क्रीनवर केलं ना टोटल डेबिट 2,86,000. हा. माझा अवेलेबल कॅश बॅलन्स काढायचा आपल्याला. वर्किंग नोट मध्ये बघा. डेबिट साइड टोटल 2,86,000 आणि साक्षी क्रेडिट साइड टोटल किती आहे कॅश अकाउंटची? 6,000. क्रेडिट साइडला कॅश अकाउंट क्रेडिटला अमाऊंट किती आहे? 6,000. 6,000 हे मायनस करून घ्या. क्रेडिट साइड टोटल 6,000. तर 2,86,000 मधून 6,000 मायनस केल्यास 2,80,000 बॅलन्स राहिलं. अवेलेबल कॅश बॅलन्स लिहून घ्या. वर्किंग नोट दिसते का? वर्किंग नोट सगळ्यांना? हो सर. हा. आता हे अवेलेबल कॅश बॅलन्स आहे 2,80,000. ऍक्च्युअली लायबिलिटी आपली 2 प्रकारचे आहेत. बघा इथं एक क्रेडिटर्स लायबिलिटी आहे आणि एक आहे बँक लोन. हे 2 आहेत का नाही? एकाची बॅलन्स आहे 2,40,000. एकाचं आहे 1 लाख. म्हणजे टोटल किती रुपये झाले रे? 2,40,000 आणि 1 लाख. 3,40,000 रुपये हे आपलं लायबिलिटी आहे. पण ऍक्च्युअली अवेलेबल कॅश बॅलन्स किती आहे इथं?
कॅमेरा ऑन करा सगळेजण. 2,80,000. 2,80,000. हा म्हणजे त्या ठिकाणी आपण सर्व लायबिलिटी पेड करू शकत नाही. तर थोडं लक्ष द्या इकडं. ज्यावेळेस आता लायबिलिटी थोडं बॅलन्स शीटला बघा, बॅलन्स शीट प्रॉब्लेम बघा. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइड मध्ये बघा, प्रॉब्लेम मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स किती रुपये बॅलन्स शीट मध्ये बघा. 2,40,000. 2,40,000 आणि बँक लोन आहे, पण ब्रॅकेट मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन सांगितलंय. वाच बरं निकिता. बँक लोनच्या पुढे काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आता निकिता प्रश्न पडले, खाडापाय का ठाकूर आहे? हा With a charge on stock. विथ अ चार्ज ऑन स्टॉक. याचा अर्थ असा आहे, जो बँक लोन आहे ना तो स्टॉक मॉर्टगेज केलेला आहे. मॉर्टगेज म्हणजे तारण ठेवलेला आहे. मग आता जर समजा जे स्टॉक आहे त्याचे स्टॉक विकून जी काय अमाऊंट येईल तेच लायबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचे असते. आता स्टॉक बघा किती रुपये आले, स्टॉक किती रुपये विकले, स्टॉक किती रुपये आले स्टॉक विकून दिसते का तुम्हाला? 1,04,000. 1,04,000. 1,04,000. आणि बँक लोन किती आहे लायबिलिटी? बँक लोन 1,00,000. 1,00,000. 1,00,000 म्हणजे स्टॉकची अमाऊंट जास्त आहे बँक लोन पेक्षा. म्हणजे बँक लोन पूर्ण देऊन टाकावं लागतं बरं का आपल्याला. बँक लोनची अमाऊंट ठेवून घेता येत नाही, कारण काय ते सिक्युर्ड आहे. सिक्युर्ड लोन जर असेल म्हणजे एखादा असेट जर तुम्ही त्याला सिक्युरिटी दिली असेल, जेवढी अमाऊंट आलेली असते सिक्युरिटी तेवढी अमाऊंट द्यायची असते. समजा या ठिकाणी इथं जर असं झालं असतं, सिक्युरिटी अमाऊंट जर कमी आली असते, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. समजा इथं 84,000 अमाऊंट आली असते, 84,000 म्हणजे इथं स्टॉकची अमाऊंट 84,000 आलेली आहे आणि लायबिलिटी आहे 1,00,000. तर आपण फक्त 1,00,000 रुपये मधून काय केलं असतं, आपण 84,000 रुपये तेवढं फुल अमाऊंट दिले असते, राहिलेले 16,000 रुपये आपण रेशो काढला असतं. तर आता या ठिकाणी जी अमाऊंट आहे स्टॉकची ती 1,04,000 आली आहे, म्हणजे लायबिलिटी पेक्षा जास्त आहे. तर ही अमाऊंट स्टॉकची अमाऊंट बँक लोनला पेड करायला वापरा. वर्किंग नोट मध्ये घ्या. लेस बँक लोन सिक्युर्ड आहे 1,00,000 रुपये. 2,80,000 मधून 1,00,000 रुपये द्यायचे, म्हणजे बँक लोन हे पूर्ण रक्कम द्यायची सिक्युर्ड असेल तर. म्हणजे 1,00,000 रुपये आपण देऊ शकतो. स्टॉकची अमाऊंट 1,04,000 आली. ठीक आहे, बँक लोन देऊन टाकलं आणि आता राहिले 1,80,000. हे 1,80,000 रुपये जे अमाऊंट आहे ना कॅश बॅलन्स, हे बाकीच्या लायबिलिटीसाठी वापरायचं. 1,80,000 इथे एक नोट दिला बघा, नोट नोट वाचा थोडं व्यवस्थित. बँक लोन चार्जड सिक्युर्ड म्हणलंय ऑन स्टॉक. बँक लोन जे आहे ना ते स्टॉकवर सिक्युर्ड आहे. सो ऑन डिझोल्युशन मध्ये बँक लोन डिस्चार्ज ऑन रिअलायझेशन स्टॉक. जी बँक लोन आहे ना ते रिअलायझेशन स्टॉक मधून द्यायचं असतं, ते आपण देऊन टाकले 1,00,000 रुपये. हे पोस्टिंग करायचे आपल्याला. ते बँक लोन जे आहे, बँक लोन इथं पेड करायची. बँक लोनच्या डेबिटला घ्या, बँकच्या क्रेडिटला गेलं बघा. हे आता ही अमाऊंट 2,00,000 रुपये शिल्लक राहिलेत ना, 2,80,000. 2,80,000 ची एंट्री तर करायची आपल्या क्रेडिटला. मग बँक लोन पेड केले, बँक लोन घ्या इथं, बाय बँक लोन अमाऊंट 1,00,000. 2,80,000 मधून 1,00,000 रुपये बँक लोन दिले. आणि सेकंड इफेक्ट बँक लोनच्या डेबिटला घ्या त्या ठिकाणी. टू बँक अकाउंट
स्टॉक रिलीज म्हटलं ब्रॅकेट मध्ये, अमाऊंट आहे 1 लाख. आणि जी राहिलेली अमाऊंट 1,80,000 आहे. आता एकच लायबिलिटी आहे तिथे या ठिकाणी क्रिएटर्सची, 1 लाख रुपये 1,80,000 क्रिएटर्स देऊन टाका आता. बाय क्रिएटर्स. $1,80,000 क्रिएटर्स, 1,80,000 रुपये. आणि याचे सेकंड इफेक्ट क्रिएटर्सचे डेबिटला घ्या टू बँक अकाउंट, अमाऊंट 1,80,000. बँक लोन पूर्ण का दिले लक्षात आहे का तुम्हाला? हे सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी जर असेल तर जेवढे सिक्युरिटी अमाऊंट आहे तेवढे, जेवढं असेट आहे सिक्युरिटीचं तेवढे अमाऊंट पूर्ण देऊन टाकायचे असते. 1,04,000 रुपये स्टॉक विकून आलेले आहे, तेवढे सिक्युरिटी अमाऊंट देता येते आपल्याला, देऊन टाकले. झालं. तर आता बँक अकाउंट आपण क्लोज केलं. क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करा आता. 2,40,000 क्रेडिट साइड आहे. 2,40,000 मधून 1,80,000 मायनस करा. 60,000 हे बॅलन्स आलं. हे बॅलन्स डिफिशियन्सीला ट्रान्सफर करायचं आता टू डिफिशियन्सी अकाउंट. आणि डिफिशियन्सीचे क्रेडिटला घ्या. चेक क्रेडिटला लिहा बाय क्रेडिटर्स अकाउंट 60,000 झालं. तर बँक लोन अकाउंट क्लोज करा. बँक लोन ही दोन्ही अमाऊंट सेम आहे, कारण ते जेवढे लायबिलिटी तेवढे पेड केलंय. इथे डिफिशियन्सी अमाऊंट काय नाही, 1 लाख 1 लाख. आणि डिफिशियन्सी अकाउंट पण क्लोज करा. दोन्ही अमाऊंट सेम येते. 72,000. 72,000